नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करत आहे। चला तर आपण सुंदर अशी पैठणी ब्लाऊज डिझाईन पाहूया। तर हे बघा, मी अस्तर कट करून घेतलेले आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे। तर ब्लाऊज पीसचे हे बघा अशा प्रकारे घडी घालायची आणि काठ उभे ठेवायचे, त्याच्यावर अशा प्रकारे अस्तर ठेवून द्यायचं आहे। जे आपण पाठीचा भाग कट केलेला होता तो अस्तरचा ठेवून द्यायचा आहे आणि ते ब्लाऊजच्या अस्तर बरोबर कट करून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे आणि ब्लाऊज पीसचे दोन वेगवेगळे असे हे बघा अशा प्रकारे वेगवेगळे पार्ट करून घ्यायचे, भाग करून घ्यायचे। आता आपण ब्लाऊजच्या गळ्याची उंची मोजून घेऊया। तर हे बघा, ब्लाऊजचा गळा आपण उंचीला 9.5 ठेवलेला आहे। ब्लाऊजच्या गळ्याची रुंदी आहे 2.5 इंच। ही 32 साईजसाठी मी घडी घेतलेली आहे। उंची आहे 14 इंच। आणि हे बघा, आता ब्लाऊजच्या खालच्या गळ्याच्या बाजूला आपण 2.5 इंचच ठेवायचं आहे आणि एक रेषा आखून घ्यायची आहे सरळ। हे बघा, आणि सरळ अशी पट्टी हे बघा कट करून घ्यायचा आहे गळ्याचा पाठीचा भाग। आता हा भाग आपण बाजूला ठेवूया। आता हे बघा, आपले सुट्टे हे ब्लाऊजचे वेगळे पीस आपण कट करून घेतलेले त्याच्यावर अशा प्रकारे अस्तर ठेवायचे, समोरासमोर आलं पाहिजे। आणि खालच्या जो साडीचा पीस आहे तो सरळ ठेवायचा, त्याच्यावर अस्तर ठेवायचे आणि शिलाई घालून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे। नंतर अस्तरवर एक दाबटीप घालून घ्यायची आहे, म्हणजे पलटी केला तरी काय होतं की आपली फिनिशिंगमध्ये शिलाई येते। आणि नंतर हे बघा अशा प्रकारे परत शिलाई घालून घ्यायची आहे। आता चारी बाजूने आपल्याला व्यवस्थित अशी हे बघा शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा, आपल्याला चारी बाजूने अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे आणि राहिलेल्या ब्लाऊज पीस अस्तर बरोबर कट करून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे कट करून घेतलं। ही आपली एक साईड तयार झालेली आहे। आता दुसरी बाजू पण आपण अशाच प्रकारे तयार करायची आहे। अगोदर हे बघा अस्तर पीसवर ठेवून त्याला शिलाई घालून घ्यायची। शिलाई घालून झालेली आहे आपली। नंतर आता दाबटीप देऊन घ्यायची। दाबटीप घालून झालेली आहे। आता हे बघा पलटी करून त्याला शिलाई घालून घ्यायची आणि चारी बाजूने आपल्याला शिलाई घालून हे बघा पॅक करून घ्यायचं आहे। आणि हे बघा राहिलेले कापड आपण कट करून घेतलेला आहे। आपले दोन्ही भाग आता तयार झालेले आहेत। आता जो मधला भाग पाठीचा जो खालचा भाग राहिला होता तो घ्यायचा आहे आणि हे बघा दुसरं अस्तर घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर हे बघा 1 ते 1.5 इंच जास्त ठेवायचं आहे आणि खालची आणि वरची उंची तेवढी सेम ठेवायची आणि बरोबर ठेवायची आणि कट करून घ्यायचं आहे। त्याचा मध्य काढून घेतलेला आहे आपण। मध्येला एक रेषा आखून घ्यायची आहे। आता काय करायचं आहे, हे बघा हे ब्लाऊज पीस मधलं आपलं कापड आहे, ह्याला आपण प्लेटा घालून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशा प्लेटा घालून घ्यायच्यात एक एक। व्यवस्थित अशा एक प्लेटा घालायच्यात। तर मित्रांनो, खूप सुंदर अशी आपली ही ब्लाऊज डिझाईन आहे। खूप सुंदर आणि सोपी ही आपली ब्लाऊज डिझाईन आपण तयार करत आहोत। आता हे बघा दुसऱ्या पण बाजूला आपण ते प्लेटा व्यवस्थित करायच्यात आणि शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा व्यवस्थित अशा प्लेटा पकडायच्यात आणि हे बघा आपण दोन्ही बाजूला अशा प्रकारे प्लेटा व्यवस्थित करायच्यात आणि त्याला शिलाई घालून घ्यायची आहे। बघा आपण शिलाई घालून आता जी पट्टी कट केलेली होती पाठीच्या खालच्या भागाची ती त्याच्यावर ठेवून द्यायची आणि शिलाई घालून घ्यायची आहे। नंतर अस्तरच्या पट्टीवर दाबटीप घालून घ्यायची आहे आणि पलटी करून एक हे बघा अशा प्रकारे शिलाई घालून घ्यायची आहे। आता चारी बाजूने आपल्याला व्यवस्थित अशी हे बघा शिलाई घालून घ्यायची आहे। जेवढं अस्तरची पट्टी आहे त्याच्याबरोबर आपल्याला
हे बघा शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित आणि राहिलेले कापड आता कट करून घ्यायचं आहे. बघा राहिलेले कापड कट करून घेतलेलं आहे. आता जे आपले अगोदरची जेवढी पट्टी राहिली होती त्याचा हे बघा बरोबर आपण आखून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला सेम अंतर ठेवायचं आहे आणि जो आपण पाटीचा भाग तयार केलेला होता तो ठेवून त्या जो आपण प्लेटा तयार केल्या होत्या त्या भागावर ठेवून हे बघा अशा प्रकारे बसवून घ्यायचं आहे. पॅक करून घेऊन ते शिलाई घ्यायची आहे. आता दुसरी पण बाजू आपण अशाच प्रकारे ठेवायची आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. आता काय करायचं, एक अस्तरची पट्टी घ्यायची, त्याला थोडीशी दुमळ घालायची आणि त्याला शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा पट्टीला पण शिलाई घालून घातलेली आहे. आता ही पट्टी आपण आणि ब्लाऊजला आपण टक्स पण देऊन घेतलेले आहेत पाठीच्या भागाला. आणि हे बघा आता ही पट्टी आपल्याला बसवून घ्यायची आहे. पाठीच्या भागाला पट्टी बसवलेली आहे. पट्टीवर नंतर दाब शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा दाब शिलाई घालून घेतलेली, नंतर पलटी करून एक शिलाई घालून घेतलेली आहे. हे बघा आपण शिलाई घालून घेतलेली. आता एका वाटीत मणी घ्यायचे आणि हे बघा अशा प्रकारे मध्यावर पाठीच्या मध्य जो प्लेटा घेतलेला भाग आहे त्याच्या एक एक प्लेटीवर आपण प्रत्येक प्लेटीवर एक एक मणी लावून घेणार आहोत. तर मैत्रिणी आपल्या चॅनलवर आपण खूप छान छान असे व्हिडिओ पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हे बघा आपण पूर्ण मणी बसवून घेतलेत. आता ते पॅक करून घ्यायचेत. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. हे बघा खूप सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. पैठणी ब्लाऊज डिझाईन आपण तयार केलेली आहे. तर मला नक्की सांगा. धन्यवाद.